नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पहिल्या श्रावणी सोमवारी श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरात भक्तीचा जागर। हर हर महादेवच्या गजराने परिसर भक्तिमय। पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी प्रसिद्ध श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली। भल्या पहाटेपासूनच हर हर महादेव आणि जय भोलेनाथच्या जय घोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। रिमझिम पाऊस आणि थंड हवेच्या आल्हाददायक वातावरणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी महाबळेश्वराचे दर्शन घेऊन निसर्गाचा आनंद लुटला। पहाटे 6 वाजल्यापासून धार्मिक विधी व महापूजा। श्रावणी सोमवार निमित्त श्री महाबळेश्वर मंदिरात पहाटे 3 वाजता मुख्य मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले। त्यानंतर पिंडीला विशेष महाअभिषेक, पंचामृत स्नान घालून आकर्षक पूजा बांधण्यात आली। मुख्य महाआरती संपन्न झाल्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले। सकाळपासूनच भाविकांनी पंचगंगा मंदिरात पवित्र स्नान करून महाबळेश्वरच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। पंचगंगा व कृष्णा उगम क्षेत्राचे विशेष महत्त्व। महाबळेश्वर हे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचे उगमस्थान मानले जाते। श्रावणी सोमवारी पंचगंगा मंदिरात स्नान करून महाबळेश्वराचे दर्शन घेण्याला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने भाविकांची येथे मोठी उपस्थिती दिसून आली। प्रशासन व देवस्थान ट्रस्टची चोख व्यवस्था। गर्दीचे नियोजन करण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामस्थ आणि महाबळेश्वर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी विशेष बॅरिगेड्स आणि शेड्स उभारण्यात आले। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि CCTV कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात आली। या सोहळ्यादरम्यान पुण्यातील उद्योजक श्री शैलेश मुळे व श्री सुनील ओसवाल, हॉटेल लेक व्ह्यूचे श्री जयंतीलाल झवेरी आणि ठाण्याचे श्री पाटील यांच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यामुळे गर्दी असूनही पहिला श्रावणी सोमवार अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पडला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी राजेश सोनकर, महाबळेश्वर। आज क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी पहिला सोमवार या निमित्ताने दर्शनासाठी आलो। उत्तम अशी पार्किंगची व्यवस्था, त्याचबरोबर इथं आल्यानंतर पंचगंगेच्या त्या ठिकाणी स्नान किंवा त्या दर्शन केलं। त्याच्यानंतर मंदिरामध्ये गेलो, स्वयंभू मंदिरामध्ये दर्शन झालं। अतिशय अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने यांनी व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि येणारा प्रत्येक भाविकाची अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जाते। ओम नमः शिवाय।